नमस्ते. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. म्हणजे इथून पुढे पवित्र पोर्टलला जाहिराती पब्लिश होतील. त्यानंतर तुम्हाला पसंती क्रमांक द्यायचे आहेत तुमच्या आवडीचे आणि तुमचे पसंती क्रम दिल्यानंतर तुमच्या मार्कानुसार तुमच्या पसंती क्रमानुसार तुमची निवड होते. म्हणजे मेरिट अनुसार निवड केली जाते आणि निवड झाल्यानंतर मग तुम्हाला तुमची ज्या ठिकाणी निवड झालेली असते म्हणजे जिल्हा परिषद असेल, संस्था असेल, महानगरपालिका असेल, तर तुमची विथ इंटरव्ह्यू असेल किंवा विदाउट इंटरव्ह्यू त्याच्यासाठी तुमची कागदपत्रांची तपासणी केली जाते. आता कागदपत्रांची तपासणी ही कशाच्या बेसवरती केली जाते, तुम्हाला कोणकोणते कागदपत्र पहिली ते पाचवीसाठी गरजेचे असतात. तर फक्त या आजच्या व्हिडिओमधून आपण फक्त पहिली ते पाचवीच्या संदर्भात बोलणार आहोत. कारण पहिली ते पाचवी संदर्भात आपण जर बोललो तर तुम्हाला फक्त तेवढ्या गोष्टी क्लिअर होतील. नंतर पुढच्या टप्प्यामधून आपण 6वी ते 12वी साठी बोलूया. आजचा फक्त आपला विषय असेल फक्त पहिली ते पाचवीसाठी. जर तुमची पहिली ते पाचवीला निवड झाली तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतील, मग बाकीचे कागदपत्र लागतील का, तर याबद्दल आपण बोलणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुमची जर पहिली ते पाचवीसाठी नियुक्ती झाली तर तुम्हाला त्यासाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत फक्त पहिली ते पाचवीसाठी जी काही तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता गरजेची असते तर तेवढीच कागदपत्र तुमची चेक केली जातील. ठीक आहे. दुसरी कागदपत्र जरी तुम्ही दुसरी माहिती भरलेली असेल तरी ती तुमची कागदपत्र ते बघतीलच असं नाही, किंवा जरी त्यांनी ती बघितली आणि त्या वरच्या कागदपत्रामध्ये म्हणजे जी काय तुमची एक्स्ट्राची क्वालिफिकेशन असेल त्याच्यामध्ये काय चूक असेल तरी तुम्हाला काय अडचण येणार नाही. परंतु तुमची पहिली ते पाचवीला तुमची नियुक्ती झालेली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जी आवश्यक कागदपत्र, जी तुमची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता असेल, जी तुमची कॅटेगरी असेल त्याच्यानुसार कागदपत्र गरजेचीच असतात. ती जर नसतील तर चुकीचे असतील तर मात्र तुमची नियुक्ती किंवा तुम्हाला नियुक्ती दिली जाणार नाही. तर समजून घ्या की याच्यामध्ये तुम्हाला काय काय गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला ओळखीचा एक पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड गरजेचं आहे. तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी लागेल. बरोबर. ओळख तुमचं कोणतं असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, काही असेल. ठीक आहे. पॅन कार्ड असो किंवा आधार कार्ड असो, एक ओळखीचा पुरावा तुमच्याकडे याच्यावरती फोटो असावा हे तुम्हाला या ठिकाणी पाहिजे असणार आहे. आता मग इथं लगेच काही महिलांच्या बाबतीमध्ये लगेच प्रश्न निर्माण होईल की सर आमचं आधार कार्ड पॅन कार्ड वेगळं नाव आहे, ते आम्ही दुसऱ्याच नावाने दिले, कागदपत्र आमची दुसऱ्याच नावाने आहेत. तर त्याला पण आपण सगळ्या गोष्टी सांगतोय. हे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दोन्हीपैकी एक लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. 10वीचं तुमचं जे गुणपत्रक आहे आणि ते जे प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला कंपल्सरी लागणार. ठीक आहे. तर ते डिजिलॉकरवरनं चालेल का, बरेच जण असे विचारतील आमचं हरवलंय वगैरे, तर ते चालणार नाही. ठीक आहे. तुम्हाला तुमचं जे काही डुप्लिकेट तुम्ही काढून आणलेले असेल तर ते तुमचं चालेल. मात्र तुम्हाला ओरिजिनल जे काय असतं, ओरिजिनल डुप्लिकेटला पण आपण ओरिजिनल म्हणतो, दुय्यम प्रत असते ती, तर ती तुमची लागणार. 10वीचं तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. त्यानंतर 12वीचं लागणार पाहिजे, झालं 10वी. नंतर तुमचं 12वीचं तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. 10वीचं पण तुमचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं आणि जे तुमचं मार्कशीट असतं ते लागणार. 10वीचं पण तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट आणि 12वीचं पण तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट. तर हे आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिली ते पाचवीसाठी आपण विचार करतोय तर तुमचं डीएलएड असेल किंवा तुमचं डीएड असेल किंवा तुमचं डीटीएड असेल, कोणतंही असेल तर त्याचं तुमचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं सर्टिफिकेट आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जे गुणपत्रक आहे तर ती दोन कागदपत्र तुमची ओरिजिनल लागणार. आता इथं लक्षात घ्या, बऱ्याच जणांना 2011च्या आधी इंटर्नशिप होती तर ते इंटर्नशिपचं सगळ्यांनाच लागतं का, तर अजिबात लागत नाही. ती इंटर्नशिप कॅन्सल झाली. त्यामुळे त्याच्या आधी ज्यांना इंटर्नशिप होती त्यांच्या सर्टिफिकेटच्या खाली तसं लिहून असतं, त्यामुळे वेगळं सर्टिफिकेट द्यायची तुम्हाला गरज नाही किंवा ते तुम्हाला प्रमाणपत्र पण गरजेचं नाही. म्हणजे आंतरभाषिकता तुम्ही केली नाही केली तर ते तुमचं बघितलं जाणार नाही. पण तुमच्यावर असेल तर काही अडचण नाही, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुमचं 12वी म्हणजे जे डीएडचं तुमचं गुणपत्रक आहे तर ते तुम्हाला इथं आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात बघा, मी पहिली ते पाचवीसाठी बोलतोय तर तुम्ही जर समजा पुढचं तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे भरलेलं असेल तर तुम्ही भरलेलं असेल तर ते तुम्ही घेऊन जायचं. परंतु तुमच्या त्या कागदपत्र नसतीलच एखादं तर ते तुम्हाला पदवी म्हणजे पहिली ते पाचवीसाठी तुम्हाला ते आवश्यक नसल्यामुळे ते तुमच्याकडे नसलं तरीही काही अडचण नाही. लक्षात आलं. म्हणजे हे लक्षात घ्या, हे तुम्हाला घेऊन जायची गरज नाही. परंतु जर भरला असेल तर घेऊन जायचं. ते मागतील किंवा मागणारही नाही. ग्रॅज्युएशन असेल, तुमचं बीएड असेल, परंतु तुमची निवड जर पहिली ते पाचवीला झाली असेल तर मात्र तुमचं डीएड 10वी 12वी हे मात्र तुम्हाला कंपल्सरी लागणार. आणि तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड, तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर त्याची गरज नाही. तुम्ही ते भरलेलं असेल तर फक्त दाखवायला घेऊन जायचं. ठीक आहे. आता इथं लक्षात ठेवा की तुमचं लागू नाही त्यामुळे ती गरजेचं नाही, परंतु तिथं पदवी प्रमाणपत्र लागेल. पदवी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कोणतं जे डिग्री सर्टिफिकेट असतं ते आणि तुमचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट एवढंच लागेल. परंतु ते कंपल्शन नाही. ही परत एकदा मी सांगतो पहिली ते पाचवीसाठी.
ठीक आहे. 6वी ते 8वी साठी निवड झाली तर ते आपण नंतरच्या याच्यामध्ये बोलणार आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, तुमचं टीईटी असेल किंवा तुमचं सीटेट असेल, ठीक आहे, टीईटी किंवा सीटेट असेल हे मात्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. ठीक आहे. टीईटीचं तुमचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट, हे टीईटी तुम्ही दिली असेल महाराष्ट्राची तर मार्कशीट आणि सर्टिफिकेटचं तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, आणि सीटेट जर दिली असेल तर त्याचं तुमचं डिजिलॉकरवरनं जे तुमचं प्रमाणपत्र येतं किंवा जे तुमचं गुणपत्रक आणि सर्टिफिकेट मिळतं त्याची प्रिंट, कलर प्रिंट तुम्ही काढून ठेवायची, त्याला लॅमिनेशन करायचं आणि त्याच्या झेरॉक्स पण काढून ठेवायचे, ज्या तुम्हाला त्या बंच सोबत द्यायच्या. लक्षात आलं. तुमचं टीईटीचं तुम्हाला हार्ड कॉपी मिळते आणि सीटेटचं तुम्हाला हार्ड कॉपी मिळालेली नाही, ते डिजिलॉकरला येतं तर तेच त्याचीच प्रिंट काढायची आणि तेच जोडायचं आहे. लक्षात आलं. आता इथं अजून एक प्रॉब्लेम येईल, जे एसीबीसी आहेत, जे ईडब्ल्यूएस आहेत, तर ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी जर तुम्हाला 82 मार्क असतील किंवा 89 पेक्षा कमी म्हणजे 90 पेक्षा कमी मार्क असतील तर तुम्हाला सर्टिफिकेट येत नाही. लक्षात आलं. सर्टिफिकेट तुम्हाला डिजिलॉकरला येत नाही, फक्त तुमचं मार्कशीट असतं. तर ते मार्कशीटचीच तुम्ही काय करायची, प्रिंट काढायची आणि ती तुम्हाला घेऊन जायची. त्याच्यावरती तुमचं नमूद असेल की तुम्ही नॉट क्वालिफाईड आहात म्हणून. परंतु नॉट क्वालिफाईड आहात तर तुम्हाला त्यावेळेस एसीबीसी आणि तुमचं जे काही ईडब्ल्यूएचं सर्टिफिकेट आहे, ज्या वर्षी तुम्ही परीक्षा दिली त्यावेळेस तुमचं तो कागदपत्र तुम्हाला लागणार, आणि सर्टिफिकेट नसेल तरी तुमचं एसीबीसी आहात म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काय दिलं जाईल, म्हणजे त्याचा चान्स दिला जाईल, सवलत दिली जाईल. आणि जरी तुमचं त्या मार्कशीटवरती ओपन असं मेन्शन केलं असेल तरीही काय अडचण नाही, कारण त्याचा शासनाचा जीआर आहे. लक्षात आलं. त्याच्यावर नॉट क्वालिफाईड असं येणार आहे, वर तुमचं ओपन असेल परंतु तुम्हाला एसीबीसी आणि ईडब्ल्यूएसचं त्यावेळेचं सर्टिफिकेट दाखवावं लागेल. लक्षात आलं. आणि बाकीच्यांना टीईटी किंवा सीटेचा पहिला पेपर मात्र, ठीक आहे, पहिला पेपर. नंतर तुमचं टेटचं स्कोअर कार्ड. आता लक्षात घ्या, हे टेटचं स्कोअर कार्ड कंपल्सरी आहे का? टेटचं स्कोअर कार्ड तुम्हाला असायलाच पाहिजे का? बिलकुल नाही. गेल्या वेळेस सुद्धा टेटचे स्कोअर कार्ड बऱ्याच जणांकडे नव्हते, तरीही ते कुणालाही मागितलेलं नाही. तर तुम्ही मग एक काम करू शकता, टेटचं स्कोअर कार्ड तुम्ही काढलेलं नसेल आणि जर बऱ्याच जणांना भीती वाटते की बाबा हे नसेल तर मग काय, कारण बरेच जण परत लगेच मेसेज करतात की सर नाही आमच्या, मग आमचं काय. तर लक्षात घ्या, टेटचं जर गुणपत्रक नसेल तर काय करायचं, आपली जी एकूण सगळ्या विद्यार्थ्यांची जी काही यादी आहे बरोबर, ती यादी अजूनही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. तर ती जी यादी आहे ती किंवा तुम्हाला कुठेही टेलिग्राम वगैरे तुम्हाला मिळून जाईल. ज्या पेजवरती तुमचं नाव आहे तर त्या तेवढ्याच पेजची तुम्ही प्रिंट काढायची आणि ती जवळ ठेवायची. तुम्हाला स्कोअर कार्ड मागणार नाही. तर ज्या पेजवरती तुमचं नाव असेल तर तेवढ्याच पेजची प्रिंट काढून तुम्ही जवळ ठेवायची. त्यामुळे हे तुम्हाला कंपल्सरी नाही, म्हणजे तुम्ही ती प्रिंटही जवळ ठेवू शकता किंवा स्कोअर कार्ड असेल तर काही अडचण नाही. परंतु हे मागत नाही, कारण तुम्ही टेट परीक्षा दिली म्हणून तुमची ती निवड झाली, त्यामुळे ते काही अधिकृत मागणार नाही. परंतु तुम्ही जर एखाद्याला भीती खूप वाटते, बरेच जण काही सांगतात स्कोअर कार्ड नसेल तर तेवढी एक प्रिंट, तुम्हाला एक ऑप्शन पण सांगितला की तुमच्या नावाच्या जी पेजचं प्रिंट आहे ते काढून ठेवा. नंतर सगळ्यात महत्वाचं, ज्या कॅटेगरीतून तुमची पण निवड झाली असेल, बघा आता तुम्ही पवित्र पोर्टलला जी कॅटेगरी भरलेली आहे त्या कॅटेगरी प्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट पण अपलोड केलेली असतील. मग तुमची निवड ज्या कॅटेगरीमधून झाली असेल, एसटी मधून झाली असेल, एसटी मधून झाली असेल, ओबीसी, एनटीसी, एसीबीसी, तर त्याची जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, कंपल्सरी लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी असणार आहे. जर तुमची कॅटेगरीतून निवड झाली असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यावंच लागेल. परंतु तुम्ही ओबीसी मधून, एससी एसटी मधून तुम्ही फॉर्म किंवा पवित्र पोर्टलला सेल्फ रजिस्ट्रेशन केलं, परंतु जर तुमची निवड ही ओपन मधून झालेली असेल तर ते तुम्हाला लागू नसतं, कारण तुमची निवड ओपन मधून झाली बरोबर. ते तुम्हाला घेऊन जायचे, परंतु तुमच्याकडे ते नाही, तुमच्याकडे कदाचित नसलं तरी या ठिकाणी ते चालेल, परंतु ते मात्र तुम्हाला ते बघणार, ते कारण तुम्ही माहिती भरताना त्या कॅटेगरीतून भरली त्यामुळे त्या कॅटेगरी सर्टिफिकेट तुमची ते बघणार. ठीक आहे. नंतर बघा, तुमचं एनसीएल तुमच्या ठिकाणी लागणार आहे. तर एससी आणि एसटी ला एनसीएल नसतं, एससी आणि एसटी कॅटेगरीला पाहिजे एनसीएल नसतं, म्हणजे नॉन क्रिमिनल नसतं. बाकीचे जे काही पाय महिला असतील, पुरुष असतील, ओबीसी असेल, एनटीसी, एनटीडी, एसीबीसी या सगळ्यांना तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे जे पाठीमागे जे तुम्ही अपलोड केले, जुनं जे अपलोड केले तेच लागणार, नवीन द्यायचं नाही. जे जुनं तुमचं अपलोड केलं तेच तुम्ही पण घेऊन जायचं आहे. ठीक आहे. एनसीएल तुम्हाला लागेल. नंतर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, जर तुम्ही ईडब्ल्यूएस चा लाभ घेणार असाल, ईडब्ल्यूएस म्हणून तुमची निवड झाली तर त्याच वर्षाचं जे तुम्ही अपलोड केलं तेच ईडब्ल्यूएस तुम्हाला, नवीन नको किंवा त्यापेक्षा जुनं पण नको, जे अपलोड केलं तेच तुम्ही घेऊन जायचं. नंतर बघा, जात प्रमाणपत्र सगळ्यात महत्वाचं. बघा, जर समजा तुम्ही ओबीसी मधून फॉर्म फिलअप केला, एससी एसटी मधून फॉर्म फिलअप केला तर सगळ्यांना जात वैधता प्रमाणपत्र लगेच लागतं का? तर नाही. तर जात वैधता प्रमाणपत्र लगेच कोणाला लागतं? तर एसटी कॅटेगरीसाठी पण लगेच लागतं, म्हणजे नियुक्तीसाठी लगेच लागतं. बाकीच्या कॅटेगरी असतात, ओबीसी असेल, एनटीसी असेल, एससी असेल, या कॅटेगरीसाठी पण तुमचं कास्ट सर्टिफिकेट लगेच लागतं. मात्र जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ते जॉईनिंग नंतर 6 महिन्यांनी दिली तरी चालते, तेवढी मुदत देतात. परंतु एसटी कॅटेगरीसाठी मात्र लगेच लागतं.
त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल, दिव्यांगातून तुमची निवड झाली, तुम्ही तसंच सर्टिफिकेट मध्ये नमूद केलं असेल तर ते तुमचं प्रमाणपत्र ज्या दिव्यांगातून तुम्ही लाभ घेणार आहात किंवा ज्यातून तुम्ही माहिती भरली तर ते तुमचं सर्टिफिकेट इथं लागणार आहे. त्यानंतर बघा जन्मतारखेचा पुरावा. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून लक्षात घ्या, इथं बरेच जण म्हणतात की आमचं 10वीचं सर्टिफिकेट किंवा 12वीचं मार्कशीट चालतं का, तर चालतं बघा. 10वीचं चालतं. 10वीच्या सर्टिफिकेट तुमची काय असते, जन्म नोंद असते. हे पण ठेवा, हे पण तुमचं बघितलं जातं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच्यापेक्षा अजून वेगळं काय, तर तुमचा जन्म तारखेचा दाखला म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला, मग तुम्ही तो डुप्लिकेटही काढू शकता. म्हणजे 10वीचा समजा डुप्लिकेट दाखला काढला, दुय्यम प्रत असते ती चालते, किंवा 12वीची दुय्यम प्रत काढली तीही चालेल, किंवा तुमच्याकडे डीएडचा असेल, डीएडचा दाखला असेल शाळा सोडल्याचा तोही चालेल, किंवा ग्रॅज्युएशनचा असेल तोही चालेल. फक्त ज्याच्यावरती तुमची काय असणार पाहिजे, जन्मतारीख असेल 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणे. आणि जर समजा जन्मतारखेमध्ये बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात, बदल असतात, तर त्यावेळेस तुमचे गॅजेट वगैरे काढलेलं असेल तर ते तुम्हाला मागतील, तर ते तुमचं लागणार आहे. लक्षात आलं. तर जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही 10वीचं 12वीचं ग्रॅज्युएशनचं डुप्लिकेट दाखला जरी जोडला नेला तरी पण चालेल. त्यानंतर तुमचं डोमासाईल मात्र लागणार. ज्यांना ज्यांना कॅटेगरीचा लाभ घेतला, ज्यांनी ज्यांनी कॅटेगरीमधून टेट परीक्षा दिली किंवा आपल्या पवित्र फोटोला माहिती भरली, त्या सगळ्यांना आदिवास म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट हे कंपल्सरी असतं. जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल, तुम्ही अपलोड नसेल केलं तर तुम्हाला कॅटेगरीचा लाभ दिला जात नाही, तुमची निवडही रद्द होऊ शकते. लक्षात आलं. नंतर अनुभव प्रमाणपत्र लागणार नाही, अनुभव प्रमाणपत्र अजिबात तिथं मागणार नाही. ठीक आहे. नंतर नावात बदल, म्हणजे जर तुम्ही म्हणता की महिला म्हणतील की आधार कार्डवरती पॅन कार्डवरती माझं आता सासरचं नाव आहे, माझी सगळी कागदपत्र माहेरच्या नावाने, तर तुमच्याकडे नावात बदल असणारा या ठिकाणी गॅजेट असावं किंवा विवाह प्रमाणपत्र असावं. गॅजेट असेल तरी काही अडचण नाही. आणि विवाह प्रमाणपत्र, आता बरेच जण म्हणतील की ग्रामपंचायत मधलं साधं कागदावर लिहिलेलं फोटो लावलेलं प्रमाणपत्र आहे तर ते पण व्हॅलिड आहे. तुम्ही ऑनलाईन काढलं असेल तेही व्हॅलिड आहे, काही तुम्हाला अडचण येत नाही. तुम्ही विवाह प्रमाणपत्र तुमच्याकडे कुठलंही ग्रामपंचायतला असलं तरी चालेल, काही अडचण नाही. नंतर सगळ्यात महत्वाचं पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील आणि सेल्फ डिक्लेरेशन लागतं. आणि आता तिसरा अजून एक वेगळं जे डॉक्युमेंट असतं ते म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. आता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र बघा, तर हे काय असतं, तर हा एक फक्त साधा कागद असतो. लहान कुटुंब प्रमाणपत्र एक साधा कागद असतो. तुम्ही ज्या ठिकाणी तुमची निवड होते त्या ठिकाणी झेरॉक्स मशीन मध्ये किंवा तुम्हाला पीडीएफ भरपूर आलेले असतात, त्याच्यावरती एक साधा कागद असतो, तुम्हाला हाताने लिहायचंय. आता इथं बरेच जण म्हणतात की सर आमचं लग्न नाही झालं, आमचं लग्नच नाही झालं, मग आम्ही भरायचं का. तर लग्न तुमचं झालेलं असेल किंवा झालेलं नसेल, सगळ्यांना ते द्यायचं असतं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र फक्त महिलांनीच लग्न झालेलं द्यायचं असं नाही, फक्त पुरुषांनी द्यायचं असं नाही. ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी सुद्धा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यायचं असतं. मग तुम्हाला त्याच्यामध्ये नमूद करायचं की आम्ही अविवाहित आहोत. ओके, एवढंच. परंतु लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सगळ्यांना कंपल्सरी द्यावं लागतं. त्यामुळे कमेंट करू नका की आमचं लग्न नाही झालं मग आम्ही द्यायचं का, तर सगळ्यांना कंपल्सरी आहे. तर अशा प्रकारे फक्त 1ली ते 5वी साठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत फक्त याबद्दलच आपण चर्चा केलेली आहे. बाकीचा आपण याच्यामध्ये कोणताही विषय घेतलेला नाही. त्यामुळे बाकीच्या जे काही तुमची दुसरी जी पदं आहेत तर त्याच्यासाठी आपण वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेस पण तुम्हाला सगळे एकदम डिटेलमध्ये माहिती मी देणार आहे. बरेच जण वेगळा एक नवीन मुद्दा कुठून कोणी आणलाय माहिती आहे, कन्व्हर्जन्स सर्टिफिकेटचा, तो सुद्धा मी त्याच्यामध्ये क्लिअर करतो. परंतु आता फक्त काय होतं, त्या 1ली ते 5वी साठी किंवा एकत्रच बनवलं की लगेच काही जण म्हणतात 1ली ते 5वीला वेगळं सांगा, 6वी ते 8वीला वेगळं सांगा. म्हणून आता मी ठरवलं की प्रत्येक ह्याच्यासाठी टप्प्यासाठी वेगवेगळा व्हिडिओ बनवतो, म्हणजे त्या सगळ्या टप्प्यासाठी तेवढं तुम्ही बघितलं की तुमचा तो टप्पा क्लिअर होईल. लक्षात आलं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं तुमची 1ली ते 5वी तुमची निवड झाली तर त्याच्यासाठी 1ली ते 5वीच्या पदासाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत तेवढीच तुमची कंपल्सरी म्हणजे तुम्हाला मागितली जातील. बाकीची पण तुम्ही जी अपलोड केल्यात ती बघितली जातील. परंतु ती जरी समजा कदाचित एखाद्याचं नसेल, बरोबर ना, परंतु ती तुम्हाला मागू पण शकतात. म्हणजे असं मी म्हणत नाही की ती तुम्हाला गरजेची नाही, ती तुम्हाला मागूही शकतात. त्यामुळे तुम्ही घेऊन जायचं. परंतु कदाचित काही जणांचा प्रॉब्लेम असतो की नसतातच. परंतु तुमची 1ली ते 5वी साठी म्हणजे 12वी पर्यंत डीएड पर्यंत 10वी 12वी आणि डीएड सीटीडी टीईटी पहिला पेपर पास असणारे कागदपत्र, तुमचे कॅटेगरी सर्टिफिकेट, तुमचं एनसीएल असेल ते, तुमचं एससीबीसी ईडब्ल्यूएच सर्टिफिकेट असेल, जे तुम्हाला आवश्यक आहे लागू असेल ते ती कागदपत्र तुमची कंपल्सरी असणार आहे. बाकी तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं असेल नसेल किंवा समजा एखाद्याचं हरवलंच असेल मग त्यासाठी लई धावपळ करायची गरज आहे का, तर अजिबात नाही. तुम्ही झेरॉक्स दाखवून तुम्ही म्हणू शकता की सर हे माझं हरवलं, असं तसं तुम्ही सांगू शकता. परंतु ते तुम्हाला नियुक्तीसाठी कंपल्सरी मागतीलच असं बिलकुल नाही. जे तुम्हाला कंपल्सरी आवश्यक आहेत 1ली ते 5वीला पदाला ते मात्र तुमची मागणार, ती तुम्हाला द्यावीच लागतील. जर तुम्ही देऊ शकला नाही तर तुमची नियुक्ती किंवा जी निवड आहे ती तुमची होणार नाही. क्लिअर आहे, समजलं का सांगा.
समजलं असेल तर कमेंट करा. आणि आपण या ठिकाणी जेव्हास तुम्ही घेता हे तुम्ही लगेच काही जेव्हास वगैरे काढा, बंच तयार करा, ह्याला अजून भरपूर वेळ आहे. तुमची आता पवित्र प्रोडक्ट जाहिराती येतील. जाहिरातीनंतर तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पसंतीक्रम तुम्हाला द्यायचे असतील त्याचाही मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. कसे पसंतीक्रम द्यावेत आपण पाठीमागे सुद्धा बघितलेलं आहे. तर लाईव्ह सेशन पण आपण टाकलेले आहेत, रेकॉर्ड पण टाकलेले आहेत, ते बघत चला. आणि सगळ्यात महत्वाचं 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी ते 12वी साठी जे काय तुमच्या विषयानुसार तुमच्या अडचणी होत्या त्याच्यासाठी पण आपण एक व्हिडिओ टाकला होता, तोही तुम्ही बघून घ्या. आणि ज्या काही अजून अडचणी असतील त्या कमेंट करा, म्हणजे आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओमधून तुमच्या ज्या सगळ्या समस्यांचं पण निरसन करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. काही तुम्हाला शंका असतील त्याही पण कमेंट मध्ये सांगा. पुढच्या सेशन मधून त्या सगळ्या तुमच्या कमेंटची उत्तर या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करेल. व्हिडिओ शेअर करा ज्याचे असतं. आणि अशाच प्रकारचं तुम्हाला गाईड मिळवण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण व्हिडिओ मधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.